बाबा एवढा केक संपणार नाही मंडळी, तुम्ही पण या खायला. 1 2 and 3. जाम खुश आहे, जाम जाम बाबा. मेहनतचा फल. व्हेरी गुड, गुड बॉय. मेहनतचा फल बाबा. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? हो मजेत आहे. तर मी निकिता, निकिताज लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मंडळी. मस्त नव्याने स्वागत. तर मंडळी आज आहे आमची अॅनिव्हर्सरी. तर आम्ही छोटस सेलिब्रेशन करणार 17 किलोचा केक आणलाय. बघा 17 तुम्ही किलो. केक बघणार, केक तर तुम्हाला चक्कर येईल. लग्नाला म्हणून 17 किलोचा केक आणलाय. आणि तुम्ही जर केक बघितल्यावर तुम्हाला पण चक्कर येईल मंडळी. माझा केक बघितला तर अॅनिव्हर्सरीचा. तर तुम्हाला केक पण दाखवते. आणि आम्ही असंच यावर्षी आमचा प्लॅन आहे अॅनिव्हर्सरी असंच घरामध्ये करायचं होतं. कारण की एक गोष्ट आहे, तर ती एक गोष्ट अशी आहे आम्हाला तुम्हाला सांगायची आहे. त्याच्यामुळे आम्ही ना जास्त मोठं असं सेलिब्रेशन नाही करत, छोटंच करतो. कारण की आम्हाला आता एक काहीतरी न्यूज आलेली आहे हंशीच्या स्कूल मधून. मेसेज आलेला आहे हंशीचा रिझल्ट आहे, 10वीचा रिझल्ट आहे हंशीचा. तर आम्ही विचार केला घरातल्या घरात सेलिब्रेशन करायचं आहे. तर छोटासा आपण कोणी मोठासा केक आणले तो पण दाखवते. तर केक इथेच कट करूया आणि बघूया. तर तुम्हाला सगळीकडे केक दाखवते आणि नंतरला तुम्हाला सांगते मी म्हणजे आम्ही कशासाठी छोटं सेलिब्रेशन करतो आहोत ते आपण. कारण की आपल्या गेल्या वर्षीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलेलाच. आता दरवर्षी कसं काही होऊ शकत नाही ना मला भारी भारी गिफ्ट, म्हणून यावर्षी साधा करतो घरातल्या घरात. बर्थडे लागेल, तुझ्या बर्थडे लागेल. मला काय तर चला मंडळी, आता आम्ही या वर्षी ना या टायमाला छोटंच करतो सेलिब्रेशन. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आपला नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे तो आपण जॉईन करणार आहोत. आणि ते ना ब्लॉग मध्ये बघा, म्हणजे नेक्स्ट डे वाला ब्लॉग बघा तुम्ही. तर छोटासा आता आजचा ब्लॉग एन्जॉय करा मस्त. 17 किलोचा केक बघा. 17 किलोचा केक तुम्हाला पण चक्कर येईल मंडळी. चला या मीच दाखवते. येतो बाबा एवढा केक संपणार नाही मंडळी, तुम्ही पण या खायला. 1 2 and 3. लवली 17 किलोचा केक आणले बघा मंडळी मला. 17 किलोचा केक तुम्हाला मी दाखवते ना बा. असं समजणार नाही अजून का बोटीमध्ये उचलते का तुम्ही मंडळी. बघा हा बघा केक बघा किती मोठा. ओ काय केलं तुम्ही केकचा? कापला पांचू. तर बघू शकता मंडळी मस्त छोटूसा क्यूटसा केक आहे बघा एवढूसा. हा तर मी एकटीच खाईन, आमची एकटाच खाईन. एक घासच आहे. आमचं छोटंसं आम्ही केक वगैरे आणला होता आणि असंच घरामध्येच केला आम्ही आजचा या वर्षी मस्त आमची अॅनिव्हर्सरी. तर आता आम्हाला ब्लॉग ना एंड करायचा. एंड म्हणजे आपला नेक्स्ट डेचा ब्लॉग जॉईन करायचा आहे आता. आणि तो कुठला आहे, कसा आहे, काय ते सर्व मग समजेलच त्या ब्लॉग मध्ये. तर इकडे बघू शकता माझा हंशू पण आहे
आणि अंशी जास्त व्हिडिओमध्ये येत नाही. तुम्हाला असं वाटत असेल अंशीला व्हिडिओमध्ये कारण की तो आता केस कट केले आहेत. म्हणजे केस कट केले म्हणजे हेअर कट नाही केली, टकलू झाले टकलू झाले. तर तो व्हिडिओमध्ये यायला असतो तरी त्याला बोलले थोडाफार चल उगाच नको, थोडासा व्हिडिओमध्ये येत आता आला माझ्यासाठी आला तो. आता ब्लॉग मोठा होणार नाही, हा छोटाच होईल. मग आपण अंशीचं पण त्याच्यात जॉईन करू. यस. आज आम्हाला अंशीचा आलेला आहे स्कूल मधून मेसेज. आणि कुठला मेसेज आहे, काय आहे, तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल अंशीचा रिझल्ट. कारण की अंशीचा आता आम्हाला स्कूल मध्ये मेसेज आलेला आहे, त्याचा रिझल्ट आहे. तर तो ब्लॉग तुम्हाला आपण या ब्लॉग मध्ये जॉईन करायचा आहे, म्हणजेच नेक्स्ट डेचा. नेक्स्ट डे म्हणजे आता जो येईल तो. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू राहा. आजच्यासाठी बस एवढ्याच मंडळी. बाय बाय. The next day. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर बघू शकता जसं आपण काल बोललो होतो अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये की आपला नेक्स्ट डेला ब्लॉग येणार आहे. तर आता सकाळ झालेलं आहे मस्त आणि आम्ही दोघे पण मस्त रेडी झालो, फ्रेश झालो आणि आता बसलो मस्त कॉफी प्यायला मंडळी. तर तुम्ही पण या मस्त सकाळ सकाळी कॉफी प्यायला. तर अंशू गेला आहे आंघोळीला. मी सांगितलेला अंशूचा आज काय आहे रिझल्ट. अंशूचा आज तो दिवस आहे ज्या दिवसाची मी खूप जास्त सगळ्यात जास्त मी काय होते काय नाही आम्ही जाणार होतो बाहेर फिरायला. आम्ही ऍक्च्युली हॉटेलला जाणार होतो. तर शाळेतून म्हणजे स्कूलमधून मेसेज आला. तर आमची इच्छाच नाही झाली कारण की त्या दिवसाची तर मी सगळ्यात पहिला जास्त आतुरतेने वाट बघत होती. तो दिवस आज फायनली आलेला आहे. तर मला काय एवढं वाटलंच नाही त्या हॉटेलचा कारण की मला मी त्या दिवसाची वाट बघत होते अंशूच्या दिवसाची की कधी रिझल्ट येते. पण भीती पण तेवढीच वाटते. आता बघूया काय होते कसं काय होते. 11 वाजता आहे, आता वाजलेले आहेत 10 मंडळी. आम्ही जरा मी लवकर उठलेली पण 1 तास आहे. हा 1 तास आहे बघा, बघा 1 तास आहे आता. आणि मंडळी आहे ना मी लवकर उठलेली कारण की घरातला आज लवकरच सगळा कामावरून घेतला मस्त ना, तयार वगैरे झाली. आणि आता अंशूची वाट बघते. इकडे बघू शकता तुम्ही अंशू सगळं टेबल वगैरे इथे आता बसेल अंशू. तर तुम्ही पण या मंडळी कॉफी प्यायला. आता अंशू आल्यानंतर पण दाखवेनच. तर बघूया काय काय होते. धकधक 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 कसं वाटते कसं वाटतं रिझल्ट आहे कसं वाटते. चला मंडळी बघूया. हा ते तर आहे सगळ्यांनाच असतं तसं. पण काय पण असू द्या पण त्या दिवसाची तर जाम म्हणजे मला एकदम अशी एवढा मी अंशूला विचारायची कधी आहे कधी आहे कधी येईल कधी येईल. त्याला मी तसेच त्रास द्यायचे अंशूला अंशू कधी येईल कधी येईल तो दिवस कधी येईल. फायनल तो दिवस आला. चला बघूया. डबल सेलिब्रेशन होणार आहे अंशूचे मार्क्स बघितल्यानंतर. बाय बाय. आता बघू शकताय अंशू पण झालेला आहे रेडी मस्त. आता 11:15 वाजले मंडळी बघू शकता तुम्ही. 11:15 वाजायला आले आणि आता आम्ही मस्त तिघे पण रेडी आहोत त्या क्षणासाठी जो अंशूचा आता थोड्या वेळामध्ये समजणार आहे. तर चला आता बघूया आपण ना. तुला कसं वाटतंय? मस्त वाटते बघा मस्त वाटते. आता मस्त समजेल माझे टकलू टकलू. हे बघा आले बघा बघा. अब क्या है रिजल्ट का समय आज चुका आहे मंडळी. अजून टाइम आहे थोडासा तरी आम्हाला कसं अजून धक 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 करतास ना अभ्यास नाही केला. चला मंडळी भेटू आपण. असं तुम्हाला थोडं मध्ये मध्ये भेटेन मी कारण की आता कसं त्याचं नंतर लागल्यानंतरच भेटेल ना. समजल्यानंतर तुम्हाला मी सांगेन कसं काय काय ते. तर मंडळी आता आपण भेटूया डायरेक्टली थोड्या वेळात. आणि हा मंडळी आता आहे ना याचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आम्ही कॉफी पिली. मी तर नाश्ता नाही केला कारण की मी नंतरच करेन जेव्हा आमचं समजेल तेव्हाच. कारण की ओ यांची मस्त काय खाल्ले डोसा मेंदू वडा वगैरे खाऊन झाले मंडळी. हा तर चला जसं जसं तिथे काटा पडते पुढे पुढे तसा इथे धगधग धगधग वाढते. तर आता आपण डायरेक्ट फायनली भेटू. तुम्हाला मी सांगेनच तुम्हाला कंटिन्यू. तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा. सगळ्यांसाठी सरप्राईज आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठीच. जे अंशूच्या त्या दिवसाची वाट बघतात त्यांच्यासाठी खास करून माझ्यासाठी सगळ्यात जास्त मी वाट बघते. 2 नंबर सगळ्यात जास्त ओव्हर वाट बघतात. चला मंडळी भेटू आपण नंतरलाच. ही टाइम जवळ आलेला आहे. आता राहिलेला आहेत फक्त 10 मिनिटं. तो 5 मिनिटं पुढे आहे. दाखव ना आपल्या मोबाईलवर. हे बघा हो बघा कशी बसले आहेत वाट बघतात बघा. हे बघा मंडळी. हा 10 मिनिटं आहेत अजून. आणि आता इकडे आपला रिझल्ट अंशूचा ऑनलाईन लागणार आहे मस्त. तर आता आम्ही इथे लॅपटॉप घेऊन बसलो आहोत अंशूजवळ. तर अजून आता कसंच तरी वाटतं जरा अजून वाढायला लागला. तर चला आता तुम्हाला कंटिन्यू राहा आजच्या व्लॉगमध्ये. बघूया काय होते ते अंशूचा. ओके
कसं वाटतं तू सांग जरा, कसं वाटतं तुला? काय तरी बोल 2 शब्द. आज तुझा एवढा चांगला दिवस आहे, एवढी मेहनत केलेलं तुला आज फल भेटेल. हा, अंशूने मेहनत केली, अंशूला नक्कीच तो फल भेटेल ना हो? मग बरोबर ना? तुम्हाला कसं वाटतं आता? फक्त मला आता बघू रिझल्ट येईल तेव्हा. नाही, कसं वाटतंय म्हणजे आज? धाकधूक. कसं वाटतंय? असं धगधग धगधग वाटते, धगधग धगधग. याचं माहिती नाही पण माझा इथं वाच झाले, धगधग धगधग धगधग. चला मंडळी, कंटिन्यू राहा. बघा जांभया मारते, एवढा नाश्ता करते जांभया मारते बघा. झोपला नाही. आम्ही तो अॅनिव्हर्सरी ठेवला नाही हो. कसं ठेवला अॅनिव्हर्सरी? डायरेक्ट केक कट केला. तुम्हाला व्हिडिओ पण बघून समजेलच. आम्ही केक कट केल्याच्या नंतर हात पण लावला नाही टेबल वगैरे, तसंच होतं. आणि फोटोशूट पण व्यवस्थित नाही, फोटोशूट तर बिलकुल पण नाही केले ना. फोटोशूट 1-2 अंशीने केले आणि तो बघा तो पण आणला होता मला इथे. हा पण केला होता फोटोसाठी, पण आम्ही कायच नाही केला ना हो अॅनिव्हर्सरीचा. हा, आम्ही अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग असंच. हा, 11 वाजले आणि इथे आता सुरुवात झालेली आहे अंशूच्या रिझल्टची. तर थोडासा तुम्ही पण वेट करा, आम्ही पण वेट करता आणि बघतो आपण. तुम्हाला डायरेक्ट फायनली सांगू अंशू आता करतोय. बघूया पर्सेंटेज त्याची दाखवेल तर तुम्हाला आता. अंशूचा रिझल्ट बघा. या दिवसाची खूप मंडळी, खूप म्हणजे खूप वाट बघितली मी तर, खूप जास्त वाट बघितली. मला वाटत नाही रिझल्ट बघू शकता तुम्ही. वाव, इथे बघू शकताय तुम्ही फायनली अंशूचा रिझल्ट इथे आपल्याला ऑनलाईन लागलेला आहे. आणि दाखवतो ना मार्क्स. सांगा फटाफट. इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशला किती? इंग्लिश लँग्वेज ना लिटरेचरचं दोन्ही 80, अजून 83, मग त्याचा ऍव्हरेज 82 झालं. मग हिंदीमध्ये 92, वाव. हिस्ट्रीमध्ये 83, मॅथ्स मध्ये 73, आर्ट मध्ये 99, कॉमर्स मध्ये 96 आणि टोटल झाले 90. त्याला घ्या शिवा मंडळी. अजिबात नव्हतं मंडळी, खरोखर मला तर एवढं वाटलं पण नव्हतं. जाम खुश आहे, जाम जाम बाबा. मेहनतचा फल. व्हेरी गुड, गुड बॉय. मेहनतचा फल बाबा. इकडे माते की बोल बेटा बोल. काय पाहिजे तुला? बोल. जे पाहिजे ते तुला आज अजीब. काय पाहिजे लवकर सांग. बघा काय नाही मागत. काय नाव तुला? यस, अंशू की जीत वही मेरी जीत और इनकी भी जीत. देना तुला 100% मी देणार. 100चे 100% त्याला गिफ्ट देणार. सरप्राईज गिफ्ट आहे ना. एवढं कॉल यायला लागलं फ्रेंडचे. कॉलेजचा बघा याला फोन येतात. त्याच्या मित्राला पण. यस, 90.4%. 90.4. ओके. त्याला किती रे? त्याला विचारायचा आता, कॉल करायचा. यस. तर आपण काय आणला नाही पण त्याचं जरा गोड गोड तोंड केला पाहिजे. त्याने एवढी खुश कपडे चांगले घे बघा. आता सगळे साखरेने तोंड गोड केले. त्याच्यानंतर आपण जायचं आहे. ये पण येतो. चला काय पडतो तू. चला बघा, एकूण याची पाया पडतोय मस्त. माऊलीची काही सकाळी पण झाला तिचा पाया पडून आणि आता पण पडतोय, कारण की चांगली खुश खबर आली तर सगळ्यात पहिला आपल्या बाप्पाच्या पाया पडला पाहिजेच ना. माते की जय माऊली. सुखाची बाबा असं आशीर्वाद दे देवी. तुम्ही आत्ताच आशीर्वाद दिला बाबा. माऊलीला गेलो घेऊन. जाम इच्छा होती देवी आम्ही लवकरच तुझ्या भेटीला येऊ, लवकरच दर्शनाला येऊ, अंशीला घेऊन येऊ. चला
मंडळी आता अंशूचा रिझल्ट तर बघितलास. आता जाऊया आपण आई बाबाच्या इकडे. सगळ्यात पहिला जाऊया आपल्या गणोबा मंदिरात. अंशूला मस्त दर्शनाला नेतो गणोबाच्या म्हणजे आपल्या बाप्पाच्या. तर पहिला निघूया आणि जाऊया कारण तिचं प्रिंट पण घ्यायचं ना अंशू. तर तिकडनं प्रिंट पण घेऊया आणि मग जाऊया आपल्या आई बाबा जवळ. चला मंडळी तुम्हाला दाखवते मी आता थोडेसे जे मस्त आपले जे एकदम एकदम बोलतात ना ते यादगार म्हणजे काय काय हो तसे जे बोलतात ना असे क्षण तो कॅचअप करायचा आहे मला अंशीसाठी आई बाबांचा पण. तर चला जाऊया. जाई सरप्राईज आई बाबाला बाबांना सगळ्यात जास्त बाबांना आणि आईला सरप्राईज द्यायचा आहे अंशीचा. नाना पण त्याचा आहे तिथे तर नानाला पण दाखवूया आपण ना. तर चला म्हणतो चलो 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 चलो.